ऍटलीस्ट 500 रुपये तरी ठेवा. एक नोट तरी ठेवा. एक नोट तरी ठेवा. तुम्ही सगळे जे जुने बिल होते, जुनी तिकीट होती ती काढून टाका. तुमचं पर्स नीट नेटका पाहिजे. एक छोटीशी ट्रिक सांगा ज्याच्याने पैसे आपले प्रेक्षक अट्रॅक्ट करू शकतात. पहिली गोष्ट मी सांगेन की तुमचं जे वॉलेट आहे, तुमची जी पर्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे कसे ठेवता, तुम्ही नीट नेटके ठेवत आहात का? ती पर्स जे पैशाचं मंदिर आहे, ती पर्स चांगली आहे का? पहिली गोष्ट. 4-5 वर्ष जुनी पर्स वापरतोय, त्यातले एनर्जीज पण आता तसे झालेत की त्या पर्समध्ये इतका म्हणजे काय काय तुम्ही ठेवलेलं आहे की त्याच्यामध्ये त्या एनर्जीमध्ये पण बरेचसे ब्लॉकेजेस झालेले आहेत. ती एनर्जी चांगली नाहीये. तुम्हाला काय वाटतं एका नॉर्मल माणसाच्या पर्समध्ये काय काय असेल? पहिली गोष्ट पैसे, काही बिल्स वगैरे असतात, कोणाचे तिकीट्स वगैरे ठेवलेले असतात, मूवी तिकीट्स असतात, म्हणजे या गोष्टी आपण जे ठेवतो ते राहून जातात. कधी कधी तुम्ही बिल्स वगैरे ठेवता, कधी जुनी तिकीटं ठेवता आणि ती इतकी जुनी असतात की तुम्हाला लक्षातही नाही राहत कधीच आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही ती फ्रिक्वेन्सी अट्रॅक्ट करत आहात, ज्याच्यामुळे तुमचा मनीचा सारखा आउटफ्लो होतोय. ओके. तुमच्याकडून पैसे सारखे खर्च होत आहे. पहिली गोष्ट ही करा, तुम्ही सगळे जे जुने बिल होते, जुनी तिकीटं होती ती काढून टाका. तुमचं पर्स नीट नेटका पाहिजे, क्लीन असायला पाहिजे, त्याची एनर्जी एकदम प्युअर असायला पाहिजे. तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे पर्स हातात घेतल्यावर. आणि तुमच्या पर्समध्ये तुम्ही हाय करन्सी नोट एक तरी ठेवा. ऍटलीस्ट 500 रुपये तरी ठेवा. एक नोट तरी ठेवा. एक नोट तरी ठेवा. 1000 रुपये जर तुम्ही अफोर्ड करू शकता ठेवायला तर 1000ची तरी ठेवा. त्याच्याने काय होईल, तुम्ही तुमच्या अंतर्मनाला ती सूचना देताय की मी डिझर्व करतोय हायर करन्सी नोटसाठी. आणि त्याच्याने तुम्ही असे पैसे लवकर अट्रॅक्ट करू शकता, म्हणजे आकर्षित करू शकता. तुमच्याकडे हाय करन्सी नोट्स, एक जास्ती करन्सीचे नोट्स ते लवकरात लवकर येत राहतील. ओके.